आज 5 जून पर्यावरण दिन। जागतिक पर्यावरण दिन हा दरवर्षी 5 जून रोजी साजरा करतात म्हणजे काय हो, तर पर्यावरणाचं संरक्षण, सुधारणा, प्रोत्साहनपर झाडांबद्दल, पर्यावरणाबद्दल, निसर्गाने जे जे आपल्याला दिलंय त्याबद्दलचा सगळा विचार या दिवशी केला जातो। पण विचार करण्यासाठी एक गोष्ट आहे, आजचं प्रदूषण पाहता हा दिवस तर खरं म्हणजे प्रत्येक दिनी साजरा व्हायला पाहिजे। साजरा व्हायला पाहिजे म्हणजे काय, तर आपण 5 जूनला फक्त म्हणतो की झाडे लावा, झाडे वाचवा, पृथ्वी वाचवा। पण मी तर असं म्हणेन की झाडे लावा हे उत्तमच आहे, लावलं तर छानच, पण किमान पक्षी जी झाडं आहेत ती तरी तोडू नका। त्याचं संवर्धन करा, त्याचं संरक्षण करा, आणि एवढं तर आपण नक्कीच करू शकतो। कारण पर्यावरण वाचवलं तरच आपली पृथ्वी सुरक्षित राहील। नुसतं हे घोषवाक्य म्हणून काय होणार, पर्यावरण वाचवा, पृथ्वी सुरक्षित करा हे म्हणून नाही ना होणार। आपल्या ऋषीमुनींनी पर्यावरणाचा विचार अनेक वर्ष आधी करून ठेवलेला आहे। तुकाराम महाराजांनी तर वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हे आधीच म्हणून ठेवलंय। भागवतातही निसर्गाचं वर्णन आलेलं आहे। पृथ्वी माता गायीचं रूप घेऊन स्वतःच्या संरक्षणासाठी आपल्याला गेलेली भगवंताकडे दिसतेय, इतका तिला त्रास होत होता। सरकार पर्यावरण जपण्यासाठी हे करेल ते करेल, ते काही करोत, सरकार त्यांच्या दृष्टीने प्रयत्न करतातच आहे, पण एक भारतीय नागरिक म्हणून, या पृथ्वीवरचा एक जीव म्हणून आणि एक जबाबदार नागरिक म्हणून माझंही काही कर्तव्य आहे की नाही, ही सुरुवात मी माझ्यापासूनच करायला हवी, तेव्हा या पर्यावरणाचं संरक्षण नक्कीच होईल। अर्थ इज प्रेशियस दॅन गोल्ड। सोन्यापेक्षा पृथ्वीचा, जमिनीचा तुकडा जास्त मौल्यवान नाही का? पर्यावरण जपूया। नमस्कार।